मालजीपाडा मास्टर्स पहिला चेंडू जर आपण पाहिला तर ऑफस्टिकच्या हा बाजूने चेंडू निघून जातोय. पंच स्थिर आहेत त्या ठिकाणी. ही मॅच संपली की थोडंसं लाईन आखण्यासाठी जायचंय कोणीतरी. ब्रश आणि त्या ठिकाणी आपला कलर आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे. भावेश चेंडूवर येतोय. एक धाव नक्कीच इकडे मिळेल. आज जुचंद्र टीमनं देखील या दुसऱ्या दिवसाच्या मॅच मध्ये बदल केलाय. कारण खास भाईंना या ठिकाणी बोलवले कॉल करून. मोहनदादा पाटील आगरी सेना अध्यक्ष पालघर जिल्हा हे तुम्हाला एसटीच्या मागे पाहायला मिळत आहेत. द ग्रेट माडा संस्थापक आहेत आणि आपल्या आगरी सेनेचे अध्यक्ष आहेत पालघर जिल्ह्याचे. तुम्हाला एसटीच्या मागे पाहायला मिळत आहेत. कांचन हा एक खेळाडू तुम्हाला या टीम मध्ये पाहायला मिळतोय. तो देखील रात्रीचा प्रवास करून या ठिकाणी दाखल झाला आहे. मात्र रामकिरीची चिंता वाढली होती. शॉर्ट बॉल बॅक टू द बॉलर. समोर खेळला होता अगदी बॉलरच्या कॉटन बॉलची संधी मात्र होती. मात्र चांगल्या प्रकारे तो प्रयत्न केला होता प्रभाकरनं. कारण त्या ठिकाणी रामकिरीची निलेशदा का चिंता वाढली होती की मी प्लेइंग 11 मध्ये आहे की नाही. त्यासाठी रामकिरीची चिंता वाढली होती. खेळाडू आलेत एक्स्ट्रा. मनीष गुप्ता धन्यवाद मित्र तुझं. कांदरपाड्याचा माझ्या तो नागरिक आहे त्याचा मनापासून आभार व्यक्त करतोय. मनीष गुप्ता धन्यवाद. चांगला चेंडू आहे. बीट झाला बॅटर. बीट झाला यष्टीरक्षक. मात्र चेंडू अडवला गेला. थांबवला गेला. लेग स्टॉप रिजनच्या जवळ तो चेंडू थांबवला गेला. धावा पळून काढल्या. त्या 2 धावा संख्या झाली आहे ती 4. पहिली स्पर्धा सुरू आहे आणि पहिल्या स्पर्धेचा दुसऱ्या फेरीतील मात्र आपण हा अंतिम सामना पाहतोय. यानंतर तिसऱ्या फेरीला मी सुरुवात करणार आहोत आणि तिसऱ्या फेरीच्या मॅचेस या 3-3 ओव्हरच्या असतील. शॉर्ट बॉल आणि हा मात्र लवकर फटका खेळला गेला. कपाळावर हात मारून आता चालणार नाहीये. वेळ निघून गेल्यानंतर मात्र कपाळावर हात मारून काही होत नाहीये. किशोर म्हात्रे धावा झालेल्या आहेत त्या 4. चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. ब्लॉक हॉल डिलिव्हरी यॉर्करचा मारा. जबरदस्त गोलंदाजी प्रभाकर मार्फत पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण. धावा झाल्या त्या 4. पहिल्या षटकामध्ये 4 धावा. प्रसन्न भोईर टीम कॅप्टन मालजीपाडा खेळपट्टीवर येत आहेत. नवीन खेळाडू. धावा झालेत मालजीपाडा या टीमच्या 4. गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतोय रमेश. चला रेडी राहा. मीरा टीम कॅप्टन आपण यायचं आहे. राईट टीम कॅप्टन आपण देखील यायचं आहे. एक्सर बी कॅप्टन
आपण देखील लगेच इथे यायचं आहे. ऑन साइडला गॅप मध्ये फटका आहे. चेंडू मात्र कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बॉल चौकार 4. टीम कॅप्टन एक्सर बी नितेश आपण लगेच यायचं ड्रॉ करतोय. आणि मुर्दा देखील टीम कॅप्टन. ऑफ साइडला पंच केलं गेलं. प्रफुल्ल पाटील त्या ठिकाणी आहेत. स्ट्राइक एंडला थ्रो जाईपर्यंत 2 धावा या ठिकाणी आरामात कंप्लीट केल्या गेल्या. आणि जी पहिली चिठ्ठी उचलली जाईल त्या संघाला मुर्दा संघासोबत खेळावं लागेल, कारण मुर्दा टीमला दुसऱ्या फेरीमध्ये बाय दिली गेली होती. पहिली चिठ्ठी उचलली जाईल ती मुर्दा संघासोबत खेळणार आहे. तिसऱ्या फेरीच्या मॅचेस 3-3 ओव्हरच्या मॅचेस नाही, ते आपण डिक्लेअर केले सुरुवातीला. ज्याला बाय आहे त्याला परत बाय, म्हणून ना पहिली चिठ्ठी उचलली ती मुर्दा संघासोबत खेळेल, कारण मुर्दा टीमला बाय दिली होती ना. यावेळेस लाईन आणि लेंथ पाहिली आणि त्यानंतर मात्र चेंडूला सोडून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चेंडू आत वळण घेतोय. कट झाला. स्वतः प्रसन्न देखील एक पंच आहे ते देखील म्हणतात यस चेंडू आत आला. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 10. आता एक अजून बाय पडेल. नाही मीराला काढले ना. मीराला परत बाय नाही ना. नाही यावेळेस दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ताळमेळ नव्हता. स्ट्राइक एंडला थ्रो जाईपर्यंत 2 धावा. नोचा इशारा येईल +2 म्हणजे मिळते. 1 शॉट माफ करा. 1 शॉटचा इशारा आहे. माफ करा 1 शॉट आहे. नो आहे काय 1 शॉट आहे. आणि तिसरी राहील ती बायला. लक्षात ठेवा मॅचच्या दिशेने देखील आम्ही येतोय. धावा संख्या झाली आहे ती 12. पहिल्या फेरीमध्ये मीरा संघाला बाय दिली गेली होती, त्याच्यामुळे दुसऱ्यांदा बाय दिली जाणार नाहीये हा नियम आहे. लक्षात ठेवा पहिल्या फेरीमध्ये मीरा या टीमला बाय दिली गेली होती, त्याच्यामुळे दुसऱ्या फेरीमध्ये मीरा या टीमला बाय दिली जाणार नाहीये. आणि दुसऱ्या फेरीमध्ये मुर्दा संघाला बाय दिली होती, म्हणजे मुर्दा संघाला देखील बाय दिली जाणार नाहीये. पहिली चिठ्ठी उचलली जाईल ती मुर्दा संघासोबत खेळेल. दुसरी चिठ्ठी उचलली जाईल ती मीरा संघासोबत खेळेल. आणि शेवटची चिठ्ठी राहील त्या टीमला बाय असेल. ओके पहिली चिठ्ठी उचलली जाईल ती मुर्दा टीम सोबत खेळेल राकेश. दुसरी चिठ्ठी उचलली जाईल ती मीरा सोबत खेळेल आणि शेवटची चिठ्ठी राहील त्या टीमला बाय. ओके क्लिअर. तिथे करा सर, तिथे साईडला करा म्हणजे मॅच पण सुरू आहे. करा इकडेच करा पण ओव्हर झाले. चला करा इकडे सर ओव्हर झाले करा. कैलास सर करा इथे ओव्हर झाले. चला करा. कोणाला बाय नको आता खेळा कुठल्या तरी ड्रेसला. आता काय ड्रेस काय करायचं होता. हो सर ड्रेस चालेल ना आता कुठला तरी. एक उचलली जाईल ती मुर्दा टीम सोबत लागेल. प्रत्येक पेन दे जरा. राई मुर्दा तिसऱ्या फेरीची मॅच. राई मुर्दा एक्सर बी आणि मीरा. लक्षात ठेवा एक्सर बी आणि मीरा. मोठा फटका आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांचा षटकार. आणि या मॅच मध्ये जो संघ जिंकेल त्या संघाला बाय आहे, म्हणजे थेट सेमीफायनल मध्ये जो संघ जिंकेल तो संघ थेट सेमीफायनल मध्ये जाईल. 3 ओव्हरची मॅच राकेश. 35चा बॉलर नाही. ऑन साइडला फटका आपण पाहतोय या ठिकाणी. मात्र ही 1 धाव आरामात पूर्ण केली गेली. धावा संख्या झाल्या ते 19.
स्प्रे स्प्रे कोणी घेऊन गेला असेल तर आणून द्या जरा. कपड्यांचं सर क्लिअर करा. काय करता कपड्यांचं? कंपल्सरी ड्रेस आहे. पहिली स्पर्धा संपली नाहीये त्याच्यामुळे कंपल्सरी ड्रेस आहे, तुम्हाला चेंज करावा लागेल. नाणेफेक त्या ठिकाणी केली जात आहे. मुर्दा संघ टॉस जिंकलेला आला. 3 ओव्हरची मॅच. 35चा बॉलर तुम्हाला यूज करता नाही. जितेंद्र नाईक यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात आला. धावा झालेल्या आहेत मालजेपाडा या टीमच्या त्या 19. पहिली स्पर्धा जोपर्यंत संपत नाहीये तोपर्यंत ड्रेस कंपल्सरी असेल असा आयोजकांचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. 3 ओव्हरच्या याला 50चा नाहीये. 45ची ओपनिंग जाईल. नाही ना 50चा असेल. 3 ओव्हरच्या 50चा आहे. 50 आहे 45 आहे. 3 ओव्हरच्या 50चा प्लेअर आहे. सॉरी. धावसंख्या 25. प्रसन्न यांच्या बॅटमधून आज षटकार. सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू हाताळला गेला. इथे मात्र तो पंचायत निदर्शनामध्ये चेंडू बराचसा बाहेर निघतो. व्हाईट लाईनच्या बाहेर. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 26. तीन ओव्हरची मॅच. 50चा खेळाडू खेळवायचा की नाही खेळवायचा तुमच्यावर आहे. मात्र ओपनिंग साठी इथे मोठी विकेट काही आवश्यकता नव्हती. किशोर म्हात्रे यांना परतावं लागेल. लक्षात ठेवा. 3 डीजे थांबायचा डीजे. लक्षात ठेवा 45चे 2 खेळाडू ओपनिंग करतील 3 ओव्हरच्या मॅच मध्ये आणि 1 डाऊन साठी 40चा खेळाडू उतरेल. बरोबर कैलास सर? आणि पहिलं षटक 45चा गोलंदाज हाताळेल. पहिलं षटक 45चा गोलंदाज टाकेल. त्यानंतर 2 षटक 40चे गोलंदाज टाकतील. पुन्हा एकदा सांगतोय 3 ओव्हरच्या मॅच मध्ये ओपनिंग जोडी ही 45चे खेळाडू असतील. 1 डाऊनचा खेळाडू 40चा असेल. गोलंदाजीमध्ये पहिलं षटक 45चा गोलंदाज टाकेल आणि 2 ओव्हर असतील शेवटच्या त्या 40चे बॉलर टाकतील. तुम्ही घ्यायचा की नाही 50चा खेळाडू घ्यायचा आहे की नाही ते कंपल्सरी नाहीये. ते तुमच्यावर डिपेंड आहे. धावा झाल्यात त्या 27. न्यू बॅटर विनोद येतोय. नवीन खेळाडू खाली बसतोय. चेंडू इथे मात्र एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. काय क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी रामकिनीने केलंय. अंगाची माती झाली तरी चालेल मात्र मला तो चेंडू अडवायचा आहे. कारण मला या स्पर्धेमध्ये 3 दिवस खेळायचं आहे. दमनला खेळाडू जरी जुचंद्रामध्ये वाढले असते तरी माझा परफॉर्मन्स मला चांगला दाखवायचा आहे आणि मला माझ्या टीम मध्ये जागा मिळवायची आहे. धावा झाले त्या 29. स्टेट बॅट. एक धाव इथे पूर्ण होतोय. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. चेंडू फील्ड केला प्रभाकरनं. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो दिला. 2 धावा. धावा संख्या झाली 31. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण होतोय. अंतिम षटक हाताळण्यासाठी चला समालोचक हेमप्रकाश. बच्चे की जान लोगे क्या. कोणीतरी या रे. एवढ्या 23 संघामध्ये एकाही व्यक्तीला बोलता येत नाही म्हणजे कमाल आहे. मालजीपाड्याला कसं बोलतात नागोबाला. नरेश म्हात्रे टेबलावर बसला मला वाटतं. बाउंड्रीवर आहे. जमलं तर या नक्कीच. आम्हाला तुमचा आवाज ऐकायला आवडेल. नरेश भाऊ या.
प्रथमच समजते आम्हाला की नरेश म्हात्रे समालोचन करतात. यस, मला वाटतं गाव कपला त्यांनाच बुक केलं जातं का? यस, ओके ओके, या या, आमच्या विनंतीला मान देऊन आलेले आहेत, धन्यवाद. एक सर्वी अभिनंदन पुन्हा एकदा. 500 करून 5000 जमवा. किशोर भाऊ लगेच संपू नका ते. धावा झाले त्या 31. प्रसन्न ऑन साइडला काय फटका खेचलाय. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला होता, सरळ फेकून दिला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रसन्न यांच्या बॅट मधून मला वाटतं हा दुसरा षटकार. 6. तुम्हाला बॅटिंग करायची आहे. राही संघ मिस केला मात्र हा चेंडू प्रसन्न यानं वापसी करतोय गोलंदाज. एक षटकार आल्यानंतर मात्र एखादा डॉट चेंडू दिलासा देण्यासारखा असतोय गोलंदाजासाठी, आणि आता मात्र आलेला हा डॉट चेंडू. धावा झाले 37. 37. लॉस ऑफ 2 विकेट ऑन बोर्ड. आणखीन एक प्रसन्न केला आहे. मालजी पड्याचं डग आउट. प्रसन्न जबरदस्त फटका. 6. कालपेक्षा महेंद्र सर आज हवेचं प्रमाण जास्त आहे, वेग जास्त आहे. काल इतकी हवा नव्हती बघून दादा, आज मोठ्या प्रमाणात हवेचा वेग आहे. त्याच्यामुळे कदाचित राईट हँड बॅटर जे आहेत त्यांना खूप संधी आहे मोठे फटके खेळण्याची. धावा संख्या 43. सकाळी थोडीशी हवा मंदावली होती, मात्र हवा जवळजवळ आपण पाहतोय तर पश्चिमेच्या दिशेला हवा वाहत होती. आता मात्र पूर्वेच्या दिशेला हवा वाहत आहे, कारण सूर्य उगवतो इथून, त्याच्यामुळे ही पूर्व आहे. त्रेचाळीस धावा फलकावर. इथे आउटसाइड ऑफ स्टंप लाईन पाहिली आणि त्यानंतर मात्र या चेंडूला सोडून देण्याचं काम त्या ठिकाणी प्रसन्न यानं केलं. एक धाव. धावसंख्या 44. जुचंद्र वर्सेस मालजीपाडा. फक्त अहमदाबाद हायवेचं अंतर आहे दोन्ही गावांमध्ये. आमच्या समालोचन कक्षाच्या दिशेनं जबरदस्त बॅटिंग. जितूच्या अगेन्स्ट हा तिसरा षटकार. 6. थँक्यू. प्रसन्न ऑफर आले दोघांसाठी आहे. या चेंडूवर तू षटकार मारलास तर तुला 500, नाही मारलास ते 500 रुपये मला, अशी ऑफर आले. ही उमेदची स्कीम आहे विदाउट जीएसटी. धाव संख्या 50. एकदा डाव्या बाजूला 50 धावा. मालजीपाडा मास्टर्स या टीमच्या काळ मिराज संघाने 50 धावा उभारल्या होत्या पांडू संघाच्या विरुद्ध, आणि आज मात्र मालजीपाडा संघ 50 धावा उभारतोय जुचंद्र टीमच्या अगेन्स्ट. 3 षटकार. धावसंख्या झाली होती 50. शॉर्ट बॉल. मात्र हे 500 रुपये जमा. धन्यवाद उमेश, थँक्यू. नाही, षटकार मला दिलेच तर मी त्याला. 50 धावा. इथे मात्र जास्त उचली घेणारा चेंडू आहे. काही आवश्यकता नव्हती, काही आवश्यकता नव्हती. विनाशकारी विपरीत बुद्धी. स्ट्राइक वर स्वतः होता. 3 षटकार ऑलरेडी आले होते, मात्र ही स्ट्राइक का रोटेट केली प्रसन्न भोईरेनं? नक्की डोक्यामध्ये काय सुरू होतं प्रसन्न भोईरेंच्या हेच कळत नाहीये. शेवटचा चेंडू मात्र अजूनही शिल्लक आहे, आणि या ठिकाणी मात्र ही रनआउटची विकेट. धावा झाल्या ते 51.
घे तुला पुढे 2-2 आण. हो आम्ही दोघं पिऊन दे असं काही नाही. काय बघ ना मॅच बघ कशा होती ना लेट होईल जाम. उद्या पण 3-3 ओव्हरच्या मॅच उद्या पण. शॉर्ट बॉल होता बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न अंकुश पाटील यांचा होता. त्या ठिकाणी फटक्या तितकंसा चांगला पाहायला मिळत नाहीये. या शेवटच्या चेंडूवर एक धाव. धावसंख्या मालजीपाडा या टीमची 52 आणि 53 धावा विजयासाठी जुचंद्र या टीमला. कदाचित प्रसन्न यांच्या डोक्यामध्ये विचार आला असेल की तुम्ही का स्ट्राईक सोडली. ते स्ट्राईक सोडली नसती तर असता. जब मैं बोलता होगा ना तुम्ही मत बजाओ. मैं बोलने का स्टॉप करेगा मैं डीजे बोलेगा तो बजाओ. 53 धावा विजयासाठी आहेत आणि या 53 धावा 24 चेंडू मध्ये करायचे आहेत. त्यानंतर पुढच्या मॅचेस 3-3 ओव्हरच्या राहतील आणि त्या मॅचेस क्लिअर झाल्यानंतर मात्र दुसऱ्या स्पर्धेचा ड्रॉ केला जाईल. त्याच्यामुळे प्रत्येक संघाच्या कॅप्टननं थांबायचं आहे. लक्षात ठेवा. चला या समालोचन कक्षामध्ये करतोय बदल. इन्व्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक आर के मोरवा टीमचे कॅप्टन नरेश दादा मात्रे यांना आपण या ऐकूया. पहिल्यांदा जर सर्व काही चुकलं तर माफी. आणि ते प्रेक्षक पिण्याच्या नादात खेळण्याच्या नादात लेट झालेत त्यांच्यासाठी धावसंख्या जिंकण्यासाठी त्यामध्ये 53 धावा कराव्या लागतील समोरच्या संघाला. मात्र मोठं आव्हान आहे समोरच्या संघाकडे. मात्र बघायचं आहे फलंदाज देखील जुचंद्र संघाकडे तेवढे तगडे आणि मोठे फलंदाज आहेत. नामवंत असे खेळाडू आहेत जुचंद्र संघाकडे. बघायचं काय करतात. 4 षटकामध्ये 53 धावा इथे कराव्या लागतील त्या म्हणजे जुचंद्र संघाला. तर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं अगोदर सामन्याला खूप उशीर झालेला आहे. पंच देखील तिथे पोचलेले आहेत. खेळाडू देखील आलेले आहेत आणि क्षेत्ररक्षण लावण्यासाठी उशीर काय होतोय. 24 चेंडू आणि 53 धावा. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. यानंतर होणारा सामना राई वर्सेस मुर्दा या दोन्ही संघाने देखील लगेच तयारीमध्ये राहायचं आहे. टॉस झालाय मला वाटतं मुर्दा संघ टॉस विन झाला होता लाला माची. तर त्यांनी काय स्वीकारलंय लल्ला काय घेतलं क्षेत्ररक्षण घेतले की काय. मात्र 24 चेंडू मध्ये 53 धावा. मोठं धावसंख्येला सामोरी जावं लागेल ते म्हणजे जुचंद्र संघाला. मात्र तेवढेच नामवंत असे खेळाडू आहेत ते म्हणजे जुचंद्र संघाकडे. प्रफुल्ल स्ट्राईकला असतील नॉन स्ट्राईकला आहेत ते म्हणजे कांचन. बघायचं दोन्ही खेळाडू चांगले खेळाडू आहेत. आपल्या संघाला चांगली सुरुवात करून देऊ शकतात. मात्र ते करावं लागेल ते म्हणजे जुचंद्र संघाला. आता मात्र स्ट्राईक चेंज केले मला वाटतं. नॉन स्ट्राईकला प्रफुल्ल आणि स्ट्राईकला येऊन पोचले ते म्हणजे कांचन. आणि गोलंदाजाचं नाव गोलंदाज किशोर ज्याने चांगली फलंदाजी केली होती अगोदरच्या फलंदाजी करत असताना किशोर ना तोच किशोर येतोय. संघाचं पहिलं आणि स्वतःचं पहिलं शतक हाताळण्यासाठी येतोय तो म्हणजे किशोर. 24 चेंडू आणि 53 धावा. अजूनही क्षेत्ररक्षण लावून झालेलं नाही. प्रसन्न अगोदर खूप उशीर झाला मित्रा. स्ट्राईकला येतो म्हणजे कांचन.
यावेळा मात्र चेंडू पडल्याबरोबर आतमध्ये वळला होता, तिथे चांगल्या पद्धतीनं खेळून काढतात ती म्हणजे कांचन. संघाच्या धावसंख्येला सुरुवात होते. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 1. आणि आता मात्र स्ट्राईकला येऊन पोचले तो म्हणजे फलंदाज प्रफुल्ल. गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा चेंडू प्रफुल्ल याच्यासाठी. आता मात्र पुढे येऊन चेंडूला भिरकवण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली जात आहे. दुसऱ्या धावेचा कॉल केला जातोय. दुसरी धाव देखील पूर्ण केली गेलेली आहे प्रफुल्ल यांच्या मार्फत. आणि या 2 संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 3. बिनबाद 3. मात्र 53 धावा करायच्यात अजूनही. या 3 धाव सोडून जर बोलायचं गेलं तर 50 धावा अजूनही करायच्यात ते म्हणजे जुचंद्र संघाला. गोलंदाज किशोर चांगली फलंदाजी केली होती अगोदरच्या वेळेला तोच किशोर. यावेळेला मात्र ऑन साईडला बिगिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू बॅटची कड घेऊन विकेट किपर यांच्या मार्फत बाद होत आहेत ते म्हणजे प्रफुल्ल बाद होत आहेत. वैयक्तिक मला वाटतं 2 धावसंख्येवर. आणि प्रफुल्ल यांची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो म्हणजे निलेश जातोय. हा देखील एक चांगला खेळाडू आहे जुचंद्र संघाचा, मग तितकी चांगली फलंदाजी करावं लागेल तो म्हणजे ते म्हणजे निलेशला. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल कांचन किशोर यांच्या मार्फत. माहीत होतं की प्रफुल्ल पुढे येऊन चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न करेल, मात्र चांगला चेंडू टाकतोय तो म्हणजे किशोर. लेग ब्रेक डिलिव्हरी टाकली होती आणि मोहत पाडलं होतं कांचनला प्रफुल्लला आणि बाद होते तो म्हणजे प्रफुल्ल. त्यांची जागा बनवून करण्यासाठी आले ते म्हणजे निलेश येतोय. गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा चेंडू. याला मात्र पॉईंट रिजनमध्ये चेंडूला मारलं गेलेला. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल केला जातोय. मला वाटतं काय क्षेत्ररक्षण होतं, मात्र तितकी चांगली फेकी देखील केली गेली होती पॉईंटच्या क्षेत्ररक्षकामार्फत. मात्र 2 धावसंख्या इथे पूर्ण केल्या जातात निलेश यांच्या मार्फत. आणि 2 धावसंख्येला संघाची धावसंख्या वाढून झाली ती म्हणजे 5 धावा इथे झालेल्या आहेत जुचंद्र संघाच्या. 53 धावसंख्येचं आव्हान आहे ते म्हणजे जुचंद्र संघाच्या समोर. आणि त्यातील 5 धावा इथे जमा केल्या गेल्या आहेत. तितके चांगली गोलंदाजी करतायत गोलंदाज. त्यांना माहिती आहे की मोठे फटके आपल्याला मारून द्यायचे नाहीत म्हणून. गोलंदाज आपल्या षटकाची पुढचा चेंडू. यावेळा मात्र जे म्हटलं होतं तेच करतायत. ऑन साईडला झेंडावंदन केलं जातं निलेश यांच्या मार्फत आणि यस चेंडू सरळ निघून जातात ते म्हणजे 6 धावेसाठी. यावेळेला मात्र फ्रेक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जास्त बाहेर जातोय. अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढून झाली ती म्हणजे 12. आता मात्र प्रेशरमध्ये येत आहेत गोलंदाज. मात्र अवांतर धावा जर आल्या तर काही चित्र वेगळं दिसेल जुचंद्र संघासाठी. चांगली गोलंदाजी करावं लागेल गोलंदाजाला. यावेळेला मात्र स्लो लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि झेल इथे आरामात घेतला जातोय क्षेत्ररक्षकामार्फत आणि बाद होत आहेत ते म्हणजे निलेश. काही गरज नव्हती. एक मोठा फटका मारला गेला होता निलेश यांच्या मार्फत, मात्र मोह काही आवडता आलेला नाही निलेशला. आणि निलेश यांची जागा भरून घेण्यासाठी जात तो म्हणजे मोहन जात आहेत. धावसंख्या 12 थांबली गेलेली आहे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. आणि या षटकातील षटक संपले पहिलं. धावसंख्या 12 आणि गडी किती बाद झालेत मित्रा? 2 गडी इथे बाद केले गेलेत गोलंदाजामार्फत. किशोर यांच्याबद्दल म्हणायचं गेलं तर फलंदाजी देखील चांगली केली गेलेली होती. गोलंदाजी देखील चांगली म्हणावी लागेल कारण 2 फलंदाज त्यांनी बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे. धावसंख्या भले 12 इथे दिल्या गेल्या असतील, मात्र निलेश आणि प्रफुल्ल हे मोठे फलंदाज बाद करण्यामागे त्यांचा भरपूर मोठा हात आहे असं म्हणावं लागेल.
मात्र अजूनही मोठे मोठे फलंदाज जुचंद्र संघाकडे आहेत. 12 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. तर दुसरा गोलंदाज कोण येतोय? संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं कोण आहे गोलंदाज? गोलंदाजीचं नाव प्रशांत इथं मला वाटतं विशाल येतोय. हा देखील एक चांगला गोलंदाज आहे विशाल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 12. 2 गडी बाद झालेत जुचंद्र संघाचे. विशाल यावेळा मात्र मोह आवरता आलेला नाहीये. ऑब्रेक डिलिव्हरी ती चेंडू पडल्यावर आतमध्ये वळला होता. मात्र लेग बायचा इशारा. कांचनानं वाटलं की चेंडू आपल्या बॅटच्या पट्ट्यात येईल म्हणून मोठा फटका मारण्याच्या नादात लेग बाय. मात्र कांचनानं देखील मोठी फलंदाजी चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करावी लागेल. गोलंदाज विशाल विचारात असेल की कुठल्या प्रकारची गोलंदाजी करायला पाहिजे समोरच्या फलंदाजाला. यावेळेला मात्र लेग ब्रेक डिलिव्हरी होती. मोहन यांना काही चेंडू समजला नव्हता. मात्र तितक्या चांगल्या पद्धतीने खेळला देखील आहे त्याने ऑन साईडला. आणि या एक धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढून झाली ती म्हणजे 14 झालेली आहे. 53 धावसंख्येचं आव्हान आहे जुचंद्र संघाकडे. 1-2 मोठे फटके खेळावे लागतील. 14 झालेत. दुसऱ्या षटक मैदानात चालू आहे विशाल यांच्या मार्फत. 14 धावा संघाच्या इथे झालेल्या आहेत. कांचन देखील चांगले फलंदाज आहेत. मोठे मोठे स्पर्धा त्यांनी देखील खेळल्या आहेत. चांगली फलंदाजी देखील त्या स्पर्धेमध्ये. यावेळेला मात्र त्याच प्रकारचा फटका. मात्र पंच इथं दाखवत आहेत की चेंडू जास्तीत जास्त बाहेर जातो. या अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या अजूनही वाढून होते. धावसंख्या होती ती म्हणजे 15. अजूनही 38 धावेची गरज आहे कांचनाच्या माहितीसाठी. मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल कांचन यांना देखील. विशाल यावेळेला मात्र चांगला चेंडू काही फलंदाजाला समजलेला नाही. आणि मला वाटतं बॅटची नाही लेग बाईचा इशारा. बाईचा इशारा या आणि अवांतर 4 धावा इथे दिल्या गेलेल्या आहेत. या 4 धावसंख्येनं किती धावसंख्या होते तर 19 धावा इथे होत आहेत. त्यामध्ये जुचंद्र संघासाठी चांगला चेंडू म्हणावा लागेल. जुचंद्र संघासाठी तितके चांगला खराब चेंडू म्हणावा लागेल ते म्हणजे मालजीपाडा संघासाठी. बघायचा विशाल विचारात पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करत असताना हे काय माझ्याकडून होते तेच करतायत विशाल. आणि पुन्हा एकदा वाईटचा इशारा. या अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचलेली आहे. आता धावसंख्या पाहिजे ते म्हणजे 33. 53 धावसंख्या त्याच्यातल्या 20 धावा इथे मोजल्या केल्या गेलेल्या आहेत. आणि आता 33 धावसंख्येची अजूनही गरज आहे जुचंद्र संघासाठी. विशाल आता मात्र कुठल्या प्रकारची गोलंदाजी करावी माझ्याकडून काय घडतंय. आता मात्र चांगला चेंडू होता. मात्र विकेट किपर मार्फत काही चूक इथे घडली जाते. बाईचा इशारा केला जातोय. टाटाचा इशारा केला जातोय. बाईचा इशारा केला जातोय. आणि अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढते ती म्हणजे 21. गोलंदाजी चांगली होते तेव्हा काही चुका घडतात ते म्हणजे क्षेत्ररक्षकामार्फत. आणि जेव्हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करत नाही मात्र तेव्हा काय म्हणावं तेच घडतंय विशाल याच्या मार्फत. कधी चांगली गोलंदाजी करताना दिसतोय कधी खराब गोलंदाजी करताना दिसतोय तो म्हणजे विशाल. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू होता आणि त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा मोह होता तो म्हणजे मोहन यांचा. मग ते चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या थांबली ती म्हणजे 21 वर. 53 धावा करायच्या त्यामध्ये समोरच्या संघाला आणि 21 धावा इथे झालेल्या आहेत. म्हणजे 32 धावा अजूनही करायच्या आहेत मित्रा. विशाल चांगली गोलंदाजी आता मात्र करताना दिसतो तो म्हणजे संघासाठी. पुन्हा एकदा लेग ब्रेक डिलिव्हरी आहे. चेंडू जास्त बाहेर जातोय आणि विकेट किपर यांच्या मार्फत वारंवार चूक इथे केली जाते. 1+1 या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 23. चांगली गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षण खराब होते ते म्हणजे संघामार्फत. मालजीपाडा संघ आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये इथे बदल केला जातोय. एखादा मोठा फटका मारला असता तर क्षेत्ररक्षण खराब केलं तरी चालेल. मात्र इथे काय घडते मालजीपाडा संघामार्फत.
23 धावा झालेत मला वाटतं. 23 धावा इथे झालेल्या आहेत. 53 धावेची गरज आहे. त्यातील 23 धावा इथे झालेल्या आहेत. आता मात्र 30 धावेची गरज आहे. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी म्हणावे लागेल आणि या अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचलेली आहे. आता मात्र 29 धावसंख्येची गरज आहे. काय घडते गोलंदामार्फत कदाचित काय मनसुबा असेल या गोलंदाजाचा की काय करायला पाहिजे. मात्र चांगली गोलंदाजी अजूनही करावी लागेल की अशी गोलंदाजी केली तर संघाला परवडणार नाही आहे. मालजीपाडा संघाला. विशाल यावेळा ऑन साईडला बिगिट करण्याचा प्रयत्न होता. कार्पेट ड्राईव्ह केला जातो कांचनाच्या मार्फत. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावचा कॉल केला जातो. दुसरी धाव देखील पूर्ण केली गेलेली आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामार्फत. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 26. षटक संपते दुसरं आणि धावसंख्या होते ती म्हणजे 26. आता चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावा पाहिजेत 27. मात्र 13च्या पलीकडे इथे धावसंख्या करावी लागेल ते म्हणजे जुचंद्र संघाला. डीजे मात्र हवा त्यांच्या अपोजिट झाली आहे. मला वाटते भाऊ मला वाटते गेली बाहेर होईल पुढे गेली याला फायनलला. तर गोलंदाज कोण येते विनोद इथे मला वाटतं तिसऱ्या षटकात आणण्यासाठी. स्वतःचं पहिलं आणि संघाचं तिसरं. 12 चेंडू 27 धावा. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 12 चेंडू 27 धावा. चला विनोद या वेळा मात्र लेग ब्रेक डिलिव्हरी होती. चेंडूला ऑन साईडला बिगिट करण्याचा प्रयत्न होता. झेल होतोय किंवा काय पूर्णपणे अतिशय चांगला देखणा असा झेल आणि बाद होतोय तो म्हणजे मोहन. 11 चेंडू 27 धावेची आता गरज आहे. मोहन बाद झालेत आणि त्यांची जागा भरून करण्यासाठी जातोय तो म्हणजे जीतो. बरोबर आपण मगाशी बोललो तोच विषय. 4 मधून कसा फायनल जाईल. नाही बरोबर राय एकसरबी या दोघांपैकी मुर्दा एकसरबी राय आणि मुर्दा डायरेक्टर आहे हमारे सेमीफायनल होगा. मोहन बाद होत आहेत. खेळण्यासाठी येतात ते म्हणजे जीतू येतात. लेफ्ट हँड फलंदाज आहेत ते म्हणजे जीतू. त्यांना माहित आहे की आपल्या संघाला कसं विजय करायचा आहे. मात्र ती तरी चांगली गोलंदाजी करतात ते म्हणजे गोलंदाज विनोद. पहिल्या चेंडूमध्ये बाद करण्यात यश आलंय ते म्हणजे विनोदला. मोहनला बाद करतायत. स्ट्राईकला आहेत ते म्हणजे जीतू. नॉन स्ट्राईकला ते कांचन. चला ती तर नंतरची गोष्ट आहे. खंबा कोण पिणार आणि क्वार्टर कोण पिणार. मात्र जे उशीर आलेत पिण्याच्या नादात झोपण्याच्या नादात खेळण्याच्या नादात त्यांच्या माहितीसाठी 53 धावा करायच्या होत्या ते म्हणजे जुचंद्र संघाला. मालजीपाडा संघ आज काय खेळतोय. अफलातून फलंदाजी केली होती ती म्हणजे प्रसन्न आणि कांचन. प्रसन्न असं वातावरण तयार केलं होतं प्रसन्न. 11 चेंडू 27 धावा. विनोद काय घडतंय माहित होतं जितूला की आपल्या फलंदाजीची गरज आहे. अवांतर धावसंख्या आहे किंवा काय. बॅटची कड घेऊन गेले म्हणते यावेळेला. चांगला चेंडू होता. चेंडू पडला ब्रेक झाला होता. ऑफ ब्रेक डिलिव्हरी होती जितूसाठी. मात्र 1 धाव इथे घेतली जात आहे आणि 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 27. आता गरज आहे 26 धावेची आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 10.
जोपर्यंत निलेश होता स्ट्राईकला तोपर्यंत काही होऊ शकलं असतं. मात्र निलेश बाद झाल्यानंतर मोठे फटके इथे आलेले नाहीत. मात्र जितू हा देखील एक मोठा हिटर फलंदाज आहे. तो मोठे फटके मारू शकतो. मात्र संघाला गरज आहे त्या मोठे फटक्यांची. 26ची गरज आहे. कांचन हे देखील मोठे फटके मारू शकते. विनोद हो आता मात्र चांगला चेंडू आहे. चेंडूला ब्रेक होतो. लेग ब्रेक डिलिव्हरी होती. मोहा काही आवडता आला नाही. अंधाधुंद खेळण्याचा प्रयत्न यावेळेला कांचन यांचा आहे. मात्र जितू तिथे जाऊन सांगतायत की कुठल्या प्रकारे खेळायला पाहिजे. कुठे येऊन आपला फटका तुला चांगला फटका तुला मारावा लागेल म्हणून संघासाठी. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 9 आणि धावा पाहिजेत 26. झेंडावंदन नक्कीच करावं लागेल 26 जानेवारीसाठी. पुन्हा एकदा काय चाललंय, काय करतायत, काय करायचंय त्यांना. तर चेंडू वारंवार इथे निर्धाव काय जात आहेत असं बिलकुल चालणार नाही जुचंद्र संघासाठी. आता चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 8 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा पाहिजेत ते म्हणजे 26. आणि इथे वोटिंग लाईन सुद्धा ओपन झाल्या आहेत. ज्यांना कोणाला कुठल्या संघासाठी हे काय चाललंय, बाद आहेत किंवा काय पंचांकडे इथे दाद मागितली गेली होती. मात्र चेंडू अंगाळा अजून विकेट किपर यांच्या मार्फत गोलंदाजाकडे दिला जातोय. 7 चेंडू आणि 26 धावा. लगातार किती चेंडू इथे निर्धाव? 3 चेंडूची इथे हॅट्रिक केली जाते. भगवान दादा काय चाललंय, काय दमन? नक्कीच भगवान दादा दमनला आलोय. यावेळेला मात्र इथे काय घडतंय? हा देखील चेंडू बिंदिया म्हणजे निर्धाव टाकला जातो विनोद यांच्या मार्फत. काय गोलंदाजी टाकली जाते आणि विकेट किपर साठी देखील एकदा इथे टाळ्या वाजवल्या गेल्या पाहिजेत. जुने खेळाडू आहेत ते म्हणजे भरपूर जुने खेळाडू आहेत. आणि आता चेंडू शिल्लक आहेत 6 आणि धावा पाहिजेत 26. 6 चेंडू 26 धावा. सामना होता कुठे आणि सामना गेला कुठे? 6 चेंडू 26 धावा. पाणी घेऊन जायचं. मालजीपाडा संघाच्या एखाद्या खेळाडूने पाणी घेऊन जायचं आहे. तर शेवटचं षटक कोण घेऊन येते? 6 चेंडू 26 धावा. चला पहिला सामने होऊ दे, नंतर आपण कोण फायनल सेमी फायनलला बघूया. महत्वाचंही नाही, घडामोडी केल्या पाहिजेत. आखणी करावी लागेल. भगवान दादा इथे आहेत, सर्व सदस्य सभासद ट्रस्ट इथे पूर्ण मंडळ इथे आहे. मात्र तिथे 26 जानेवारी सारखे मोठे फटके खेळावे लागतील, झेंडावंदन करावं लागेल ते म्हणजे जितू. आणि गोलंदाजासाठी कोण येत आहे? संघाचा शेवटचा आणि वैयक्तिक पहिलं प्रसन्न येतोय. पुन्हा एकदा ऑन साईडला विकेट केला जातोय आणि चेंडू नाही, चांगला झेल घेतला जातोय आणि बाद होत आहे ते म्हणजे जितू. चांगला फटका मारला गेला होता. चांगले फलंदाज होता जितू. मात्र चेंडू बाहेर गेला नाही. हवा त्यांच्या विरुद्ध होती त्यामुळे मात्र चेंडू बाहेर गेला नाही. मात्र चेंडू का बाहेर गेला नाही विचार करतील ते म्हणजे जितू पुढच्या वेळेला. 5 चेंडू 26 धावा. जितू यांची जागा बनवून घेण्यासाठी येतोय तो म्हणजे कपिल येतोय. चला दोन्ही संघाने यानंतर ते दोन्ही संघाने तयारीमध्ये राहायचं आहे. मला वाटतं मुर्दा संघाने काय घेतलंय भगवान दादा? क्षेत्ररक्षण घेतलंय. क्षेत्ररक्षण लावायला सांगू का त्यांना? नको, कारण 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. चला राई संघाने इथे यायचं आहे, पॅव्हलियन मध्ये यायचं आहे राई संघाने. भगवान दादाचा एक निर्णय आहे, सर्वांनी इथूनच खेळावं लागेल. 11 खेळू या, बाकीचे रायकरणी नाही आले तरी चालेल. त्यांचे कोच नको, त्यांचे खजिनदार नको, कारण सर्व काही इथे भगवान दादा आहे त्यांच्यासाठी. चला 5 चेंडू आणि 26 धावा.
5 चेंडू 26 धावा. मात्र गोलंदाज तितका चांगला असा गोलंदाज आहे तो म्हणजे मालजीपाडा संघाचा प्रसन्न. नक्कीच फलंदाजी चांगली फलंदाजी केली होती प्रसन्न, मात्र तितके चांगली गोलंदाजी देखील करताना दिसतं. पहिल्या चेंडूमध्ये जितूला बाद करतोय तो म्हणजे प्रसन्न, जो संघासाठी अडथळा होता. या झेंडा वंदन आर पार लगातार 6 धावा. आणि हा फलंदाज का मागे राहतोय प्रफुल्ल राहतोय. 4 चेंडू 20 धावा. मात्र प्रसन्नाला आता विचारत असेल प्रसन्न की काय घडतंय, मी जे केलं होतं तेच समोरचा संघ करतोय. चांगली फलंदाजी केली होती प्रसन्न, मात्र चांगली गोलंदाजी करताना दिसत नाही तो म्हणजे प्रसन्न. यावेळेला मात्र मिडॉनला फटका मारला गेलेला आहे. एक धाव घेतली जाते, दुसऱ्या धावेचा कॉल आणि नाही आहे मला वाटतं, मात्र नाही आहे इथे. आम्ही बघतोय किती धावा मोजल्या गेलेल्या आहेत, 2 धावा. आणि 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या किती होते मित्रा? 35. नाही आहे इथे भरपूर क्षेत्ररक्षक आणि इथे मंडळ आहे पूर्ण. 3 चेंडू 18 धावा. भगवान दादा 3 षटकार लागतील का? यस होतील म्हटलंय त्यांनी. आणि पहिला चेंडू उडवला जातोय आणि सेफ आहे. 4 धावेसाठी मला वाटतं चेंडू निघून जातोय. खराब क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल क्षेत्ररक्षकामार्फत. डीजे धन्यवाद धन्यवाद डीजे. खरोखरच वेगाने गाडी चालली आहे जितेंद्र संघाची, मात्र थोडासा ब्रेक लागला, थोडंसं त्यांच्याकडे ऑइल कमी पडलं की पेट्रोल कमी पडलं काय माहित नाही. म्हणजे प्रफुल्ल दादा पुढच्या वेळेला नक्की विचार करावा लागेल तुम्हाला की काय घडलं, कारण निलेश सारखा फलंदाज 1 षटकार मागून काहीतरी मोहात पडला होता, त्यांनी थांबायला पाहिजे होतं, त्यांनी करून दाखवायला पाहिजे होतं. कारण मला निलेशवर खूप भरोसा आहे, प्रफुल्ल दादावर भरोसा आहे. मात्र ते काही कांचन यांची फलंदाजी थोडीशी वेगळी आगळी इथे बघायला भेटली आहे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटची कड घेऊन जाते, 1 धाव इथे घेतली जाते आणि 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढून होते ती मध्ये 40. आता चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे फक्त 1च चेंडू शिल्लक आहेत आणि धावा पाहिजे 13. आणि प्रसन्न नो वाईट कधी टाकत नाही. मात्र आज काय होईल का, ज्या प्रसन्न फलंदाजीमध्ये चांगली फलंदाजी केली गेली होती प्रसन्न याच्या मार्फत, मात्र कांचन याच्या मार्फत आज का अशी फलंदाजी केली गेली त्याचं प्रश्नचिन्ह नक्कीच जुचंद्र संघाला राहील. प्रसन्न 1 चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू, 1 धाव पूर्ण होईल मला वाटतं. नाही आहे. अभिनंदन मालजीपाडा संघाचा आणि जितेंद्र संघाचं देखील अभिनंदनच करावं लागेल. चांगला खेळ त्याने देखील केलेला आहे. जगदीश घरत यांनी इथे यायचं आहे आणि यानंतर लगेच तुमच्या समोर येतात